बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 22वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाच्या चरणा कर संपुट जोडून विनवित असे परियेसा मागे कथन निरूपले श्री गुरु गंगापूर आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा एकूण शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तुझी सगुण गुरुकृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या श्री गुरु आले गाणगारामा राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियशी महास्थान भरतभूमी त्या स्थानी श्री गुरुमूर्ती होते गोपरूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ ऐसा संगम मनोहरू तेथे वस्ती श्री गुरु श्रीमूर्तीचा अवतारू गोप्य होय कवनेवरी वस्ती अरण्य संगमाशी जाती नित्य भिक्षेशी त्या गाणगापुराशी मध्यान्हकाळी अवधारा त्या ग्रामी द्विजभर असती एकशत घर होते पूर्वी अग्रहर वेदपाठक ब्राह्मणांशी त्यामध्ये विप्र एक राहत असे सुशीन देखा त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेशी असे एक वांज म्हैशी व्यसन घातली असे नारकाशी दंतहीन अतिवृद्ध नदी तेरी मणियाशी शार मृतिका व्हावयाशी नित्य दामध्ये तितयाशी मृतिका शार व्हाव्या ते निद्रवेग बरो घेती येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती जाती भिक्षेशी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती कैचा येते आला म्हणती आम्ही ब्राह्मण सुश्रोती न ये भिक्षेशी आमचे घरी नित्य आमच्या घरी देखा विशेषांना अनेक शाखा असे तेजोनी येते एका जातो दरिद्राच्या घरी भक्त बसेल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे आपले म्हणे पाहे पावी दुराच्या घरा प्रत्येकेशी शारंग धरा दुर्योधन राजध्वरा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धीचे वर्तती त्यांवर श्री गुरूंची अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांशी जरी कोपे एखाद्याशी भस्म करी परियेसी वर देता दरिद्र्याशी राज्य देईल क्षितिचे ब्रह्मदेवी आपल्याकडे लिहिली असती दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे वृद्ध श्री गुरुचे वर्णू न शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळवरो त्या ब्राह्मणाशी घरी असे वांज म्हैशी नेली नाही मृती केला त्या विप्र मंदिराशी श्री गुरु आले भिक्षेशी महाउष्ण वैशाख माशी मध्यान्हकाळी परियेसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याच्या कुरुती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आली प्रतिव्रता धावत षष्टांगेसी दंडवत करती झाली त्यावेळी नमन करून श्री गुरुशी विनवित असे करून वचनेसी आपण आपला पती याचे केसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तवरी ते स्वामी बैसा म्हणत पाठ घालत बैसव्या श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने त्या विप्रस्त्रीशी म्हणे शिर काऊ न घालीशी तुझ्या द्वारी असता म्हैशी शिर काऊ न घालीशी भिक्षेशी आमते तुवा चाळविशी नाही बरो म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रविनेता करीन म्हणा वांज म्हैशी दंतहीन वृद्धाप्य झाले ती येशी उपजली आमचे घरी वांज झाले दगडापरी गाभा नव्हे कवने परी रेडा म्हणून पोसितो याची करणे तेशी व्यसन घालते परी येशी पहाव्या मृतिकेशी तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणते ती येशी मिथ्या काऊ बोलूशी त्वरित जाऊन म्हैशीशी दोहोनी आणि शिर आम्हा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी काष्ट पात्र घेऊन गेली एका दोहाव्या श्री गुरुवचनकामध्ये विप्रवनिता जाता क्षण दुहित क्षीर संतोषण भरली पात्रे दोन तयावेळी शिर घेऊन घरात आली प्रतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नित सभेची निळवी परियेसा परिसोन स्वामींचे वचन घेऊन आली शिर भरण प्राशन करी श्री गुरु राणा अतिसंतोषी करून या संतोषिनी श्री गुरुमूर्ती वर्धिती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहू निरंतर पुत्र पौत्री स्त्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाली त्वरित संगमी आपले स्थानाशी श्री गुरु गेले स्वांगणाशी आला विप्र घराशी ऐकता झाला विस्तारीशी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमची दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेशी गेली आमची दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुशी सकळा भिष्टे साधली म्हणून म्हणे निर्धार करती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमाशी भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करती विधीशी संतोषिनी श्री गुरु तयाशी पुनरपी वर देते झाले येणे परी तुझी बर राधाला जसा झाला बर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता भय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृस्य सुरतोपख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम 22 अध्याय श्री गुरुदत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।